नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पडळकरांविषयीच्या वक्तव्यावरून वाद. डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा विश्वजित कदमांना जोरदार पलटवार. पडळकर हे संघर्षातून उभे राहिलेले लोकनेते. डॉक्टर महेश कुमार कांबळे. मी डॉक्टर महेश कुमार कांबळे माननीय नामदार गोपीचंद पडळकर साहेबांचा समर्थक म्हणून आज आपल्या प्रेसशी संवाद साधतो आहे. विषय असा आहे की काल पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत कुजक्या भावनेनं एक वक्तव्य केलं की गोपीचंद पडळकर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेवलचे नेते आहेत. मला या विश्वजित कदमांना सांगायचं आहे की गोपीचंद पडळकर हे ट्रम्पच्या लेवलचे आहेत का, त्यांची राजकीय लेवल काय आहे हे बोलण्याआधी विश्वजित कदमांनी स्वतःची सध्याची राजकीय लेवल काय आहे हे थोडं बघणं गरजेचं आहे. ह्याचं कारण असं की विश्वजित कदम सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले आहेत, पण गोपीचंद पडळकर हे नेतृत्व संघर्षातून, चळवळीतून आणि कष्टातून उभं राहिलेलं आहे. आज महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा लोकनेता म्हणून, सर्व बहुजन समाजाच्या गळ्यातलं ताईत म्हणून आज गोपीचंद पडळकर साहेबांना ओळखलं जातं आहे. हीच गोष्ट विश्वजित कदमसारखी काही लोक मान्य करायला तयार नाही आहेत. एक धनगर समाजातला मुलगा पाठीशी कोणीही नसताना संघर्षातनं आज आमच्या बरोबरीनं आम्हाला ओव्हरटेक करून आम्हाला फाईट करतो आहे, ही गोष्ट कुठंतरी ह्या विश्वजित कदमसारख्या लोकांना खूपच असावी. मला एवढंच सांगायचं आहे की विश्वजित कदमांचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे. स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जे एम्पायर उभं केलं, त्या एम्पायरच्या जीवावर आज तुम्ही फक्त गाडी पुढं पळवायचं काम करताय. तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय ते तुम्ही कधी दाखवलं आहे का? आज तुम्हाला जर एवढंच पडळकर साहेबांच्या विरोधात बोलायचं असेल तर माझं आव्हान आहे विश्वजित कदमांना की तुम्ही पलूस कडेगाव मतदारसंघ सोडून सांगलीच्या मतदारसंघामध्ये येऊन निवडणूक लढवा, म्हणजे तुम्हाला तुमची राजकीय लेवल काय ते समजेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे की या पलूस कडेगावचे ज्येष्ठ नेते नामदार मोहनराव कदम यांना आणि त्यांच्या सर्व संबंधित पाहुण्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या लोकांना बाजूला सारून तुम्ही तुमचं अस्तित्व राजकारणातलं दाखवून द्या, म्हणजे मग तुम्हाला ही जनता मानेल. विनाकारण गोपीचंद पडळकर साहेबांसारखं एक संघर्षातून पुढं आलेलं नेतृत्व तुम्ही मान्य करायला तयार नाही. तुम्ही विनाकारण कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून, कुजक्या भावनेतून टीका करण्याचा प्रयत्न करताय. पण मला सांगायचं आहे की गोपीचंद पडळकर हे डोनाल्ड ट्रम्पच्या लेवलचे महाराष्ट्राचे नेते आहेतच, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. दुसरा विषय असा की विश्वजित कदमांच्या मतदारसंघामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या अंकलकोपमध्ये आहेत. तर या विश्वजित कदमांना बाबासाहेब आंबेडकरांच्यावर राग आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांना ते मानत नाहीत का, अशा पद्धतीचा प्रश्न आज माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या मनात उभा राहिला आहे. कारण जिथं बाबासाहेबांच्या अस्थी आहेत सांगली जिल्ह्यात 2 ठिकाणी आहेत, एक आर्गेमध्ये आहे आणि एक अंकलकोपमध्ये आहे. आर्गेमध्ये अभिवादन भूमीचं काम पूर्ण झालं, पण अंकलकोपमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम आजपर्यंत का होऊ शकलं नाही, ह्याला यांच्या डोक्यातला जातीवादी किडा आहे का, अशा पद्धतीची संशयास्पद भूमिका आज आम्हाला वाटू लागलेली आहे. त्याचबरोबर या सांगली जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून 4 महार बौद्ध समाजाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. पण सांगायला दुर्दैव वाटतं आहे की या 4पैकी एकालाही समाज कल्याण सभापती या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं नाही. म्हणजे महार बौद्ध समाज कुठंतरी यांना खटकतो का, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो आहे. म्हणून मला या विश्वजित कदमांना सांगायचं आहे, गोपीचंद पडळकरांच्यावर बोलत असताना थोडं तुम्ही तुमच्या राजकीय लेवलचा विचार करून बोलत जावा. कारण तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आला आहे. तुमच्या तळागाळातल्या जनतेशी तुमचा कसलाही संबंध नाही. तुम्ही हेलिकॉप्टरनं येता, कार्यक्रम करता, निघून जाता, पण बाकीची मोहनराव कदम यांच्यासारखी जी आधारवड माणसं आहेत
ह्यांच्या जीवावर तिथली जनता तुम्हाला स्वीकारते, ह्याचा विसर तुम्ही पडू देऊ नये. आणि गोपीचंद पडळकर हे मोठेच नेते आहेत आणि ते मोठेच होत राहणार. बहुजन समाजाचा दुसरा आज गोपीनाथ मुंडेंच्या रूपातला नेता, लोकनेता आम्ही त्यांच्याकडे बघतोय. ते सगळ्या बहुजन समाजातल्या 12 पगड जातींना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आम्ही त्यांच्याशी खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशा पद्धतीचं मी आज जाहीरपणे आपणास सांगतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यादेवी.